मित्रांनो 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी या दोन्हीही सीईटीचा थर्ड राउंड कंप्लीट झालेला आहे आणि आता या राउंड्सचे ॲडमिशन्स चालू आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना थर्ड राउंडमध्ये अलॉटमेंट मिळालं नाही, अशा विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे? इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड कसा असणार आहे, त्याची प्रोसेस काय असणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल राउंडमध्ये कॉलेजेसला ॲडमिशन घेऊ शकता, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे 3 इयर लॉ सीईटीचा थर्ड राऊंड जो आहे त्याची अलॉटमेंट आत्ताच रिसेंटली झालेली आहे. 9 तारखेला संध्याकाळी 5 वाजल्यानंतर त्यांनी टाइम दिला होता, त्यानुसार त्यांनी अलॉटमेंट दिलेली आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस अलॉट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी ते कॉलेजेस फ्रीज केलेले असतील आणि तुम्ही तिथे ॲडमिशन पण कंप्लीट केलेलं असेल. ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स बाकी आहेत अशा विद्यार्थ्यांनी 13 तारखेपर्यंत आपले ॲडमिशन्स तिथे कंप्लीट करून घ्यायचे. आता ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळालं नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांना मनासारखं कॉलेज मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असणार आहे. तेच आपण 5 इयर सीईटीच्या बाबतीत जर पाहिलं तर 5 इयर लॉ सीईटीचं अलॉटमेंट जे आहे ते 8 तारखेला झालं आहे आणि 9 ते 11 या दिवसांमध्ये त्यांनाही ॲडमिशन आपले कन्फर्म करायचे आहेत. आता या केसमध्ये सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॉलेजेस अलॉट झालेले असतील, काही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेले नसतील किंवा जे कॉलेज अलॉट झालेले आहेत ते मनासारखे नसतील. तर अशा केसमध्ये तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये जाऊ शकता. तर इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये जाण्यासाठी 5 इयर सीईटीच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर 13 तारखेला कुठल्या कॉलेजमध्ये किती वॅकंट सीट आहेत ते सीईटीच्या वेबसाईटवरती डिस्प्ले होणार आहे. तेच आपण 3 इयर लॉ सीईटीच्या बाबतीत जर पाहिलं तर 15 तारखेला हे सीट्स जे आहेत ते सीईटीच्या वेबसाईटवरती डिस्प्ले होतील, म्हणजे तुम्हाला वॅकन्सीज इथे समजणार आहे. त्यानंतर 13 ते 16 या 4 दिवसामध्ये 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांना आपले कॉलेजचे जे चॉईसेस आहेत किंवा ऑप्शन्स फॉर्म जे आहेत ते फिलअप करायचे आहेत. आता ते ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी तुम्ही सिम्पली सीईटीच्या वेबसाईटवरती थर्ड राऊंडपर्यंत जसे ऑप्शन फॉर्म फिल केलेत त्याच पद्धतीने लॉग इन करून तुम्हाला हे ऑप्शन फॉर्म सीईटीच्या वेबसाईटवरतीच फिलअप करायचे. आता हीच तारीख 3 इयर लॉ सीईटीसाठी जर आपण पाहिली तर 16 ते 18 या 4 दिवसामध्ये 3 इयर लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांनी आपले ऑप्शन फॉर्म सीईटीच्या वेबसाईटवरती कॅप पोर्टलला लॉग इन करून फिलअप करायचे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 5 इयर लॉ सीईटीच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर 17 तारखेला मेरिट लिस्ट तुमची जी असणार आहे ती डिस्प्ले होणार आहे. कॉलेजेस अपलोड द मेरिट लिस्ट ऑन द कॉलेज नोटीस बोर्ड अँड कॉलेज वेबसाईट, म्हणजे कॉलेजच्या वेबसाईटवरती कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती आपली मेरिट लिस्ट ते कॉलेजेस पब्लिश करणार आहेत. आणि सेम जी मेरिट लिस्ट आहे तुम्हाला कॅपच्या पोर्टलवरती सुद्धा अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. 3 इयर लॉ सीईटीची जी मेरिट लिस्ट असणार आहे ती 20 तारखेला डिस्प्ले केली जाणार आहे. कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती असेल किंवा तुमच्या कॅपच्या पोर्टलवरती असेल, ही मेरिट लिस्ट तुम्हाला दिली जाईल. 3 इयर लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी 20 तारखेला 5 नंतर तुम्हाला ती मेरिट लिस्ट दिसणार आहे आणि त्या मेरिट लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे. आता ही मेरिट लिस्ट तुम्हाला कॅप पोर्टलवरती पण दिसेल आणि कॉलेजच्या वेबसाईटवरती पण दिसेल. आणि त्यापुढे विद्यार्थी मित्रांनो 20 ते 24 या दिवसांमध्ये तुम्हाला त्या अलॉट झालेल्या कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचे. तेच आपण 5 इयर सीईटीच्या बाबतीत पाहिलं तर 17 तारखेला तुम्हाला मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल आणि 18 ते 22 या तारखांमध्ये तुम्हाला 5 इयरवाल्यांना तिथे ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. त्यानंतर 22 तारीख ही ॲडमिशनची शेवटची तारीख असणार आहे 5 इयरसाठी. तीच आपण 3 इयर सीईटीसाठी पाहिलं तर 24 तारीख ही शेवटची तारीख असणार आहे. त्यापुढे तुम्हाला कुठल्याही कॉलेजवरती कुठल्याही पद्धतीने ॲडमिशन भेटणार नाही आहे. त्याच्यामुळे आता 24 तारखेपर्यंत जर तुम्ही ॲडमिशन कन्फर्म केलं तरच तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल. त्यापुढे तुम्हाला ॲडमिशन भेटण्याचे चान्सेस नाही आहेत. आणि 5 इयर सीईटीसाठी हीच तारीख 22 तारीख आहे. तर अशा पद्धतीने तुमचा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड होणार आहे. तुम्हाला कॅप पोर्टलवरतीच ऑप्शन फॉर्म फिलअप करायचे. त्याच्यानंतर मेरिट लिस्टसुद्धा तुम्हाला कॅप पोर्टलवरती पण कळेल. त्याच्यानंतर कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती पण कळेल. कॉलेजच्या वेबसाईटवरती सुद्धा ती मेरिट लिस्ट अपलोड केली जाईल. त्याच्यानुसार तुम्ही अलॉटेड कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन तुमचं कन्फर्म करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये खूप कमी सीट्स असणार आहे, त्याच्यामुळे अलॉटमेंटचे जे चान्सेस आहेत ते खूप कमी आहेत. ठीक आहे. त्यामुळे व्यवस्थित तुमचे ऑप्शन फॉर्म फिलअप करा
आणि आपलं ॲडमिशन कन्फर्म करा. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा पण प्रश्न आहे की थर्ड राऊंडमध्ये तर कॉलेज मिळालंय, पण थर्ड राऊंडमध्ये कॉलेज मिळाल्यानंतर आम्हाला फोर्थ राऊंडमध्ये हे कॉलेज ठेवता येईल का? म्हणजे जसं आपण फर्स्ट राऊंडमध्ये बेटरमेंट केलं होतं आणि सेकंड राऊंडची वाट पाहिली होती, तसं काही या राऊंडमध्ये पॉसिबल आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, तसं काहीही या राऊंडमध्ये पॉसिबल नसणार आहे. तरच तुम्हाला फोर्थ राऊंडसाठी ॲपियर होता येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा पण प्रश्न आहे की तर आम्ही फर्स्ट इयर नंतर सेकंड इयरला कॉलेज चेंज करू शकतो का? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर कॅपच्या रूल बुकमध्ये पाहिलं तर तुम्ही फर्स्ट इयर नंतर, सेकंड इयर नंतर, थर्ड इयर नंतर, फोर्थ इयर नंतर सुद्धा तुमचं ॲडमिशन ट्रान्सफर करू शकता. इन केस तुम्हाला जर आत्ता ॲव्हरेज कॉलेज मिळालं असेल आणि तुम्हाला जर बेटर कॉलेज सेकंड इयरला पाहिजे असेल, तर तुम्ही तुमचं ॲडमिशन हे चेंज करू शकता. तर त्यासाठी काही नियम इथे दिलेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयर नंतर सेकंड इयरला कॉलेज चेंज करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयर ऑल क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. सगळ्या विषयामध्ये तुम्ही पास व्हायला हवात. कुठलाही विषय तुमचा बॅकला असायला नको. आता तुमचं ॲडमिशन ज्यावेळेस ट्रान्सफर करायचं असेल, पहिली गोष्ट म्हणजे फर्स्ट इयरला तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये आता ॲडमिशन घेताय, तर फर्स्ट इयर कंप्लीट झाल्याशिवाय तुम्हाला दुसरं इन्स्टिट्यूशन जे आहे ते ॲक्सेप्ट करणार नाही. म्हणजे सेकंड इयरच्या ॲडमिशनच्या वेळेसच तुम्ही तिकडे जाऊ शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही आत्ता अनएडेड कॉलेजमध्ये असाल आणि तुम्हाला जर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जायचं असेल, युनिव्हर्सिटी मॅनेज डिपार्टमेंटमध्ये जायचं असेल, गव्हर्नमेंट एडेड कॉलेजमध्ये जायचं असेल, तर अशा पद्धतीचं ट्रान्सफर होऊ शकत नाही. अनएडेड कॉलेजमधून फक्त तुम्ही अनएडेड कॉलेजमध्येच ट्रान्सफर घेऊ शकता. किंवा जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असाल, गव्हर्नमेंट एडेड कॉलेजमध्ये असाल, तर तिकडनं तुम्ही अनएडेड कॉलेजमध्ये ट्रान्सफर होऊ शकता. ठीक आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे, ही लक्षात ठेवा. कारण इथे स्पष्ट दिलंय, देअर शाल बी नो ट्रान्सफर ऑफ अ स्टुडंट ॲट एनी स्टेज in the case from unaided institution to government or government aided university department, university managed institution. However, the candidate from government or government aided university department, university managed institution may seek transfer to unaided educational institution. म्हणजे तुम्ही अनएडेड मधून अनएडेड मध्ये जाऊ शकता, गव्हर्नमेंट एडेड युनिव्हर्सिटी मॅनेज मधून अनएडेड मध्ये जाऊ शकता, पण अनएडेड मधून तुम्ही गव्हर्नमेंट एडेड किंवा युनिव्हर्सिटी मॅनेज मध्ये जाऊ शकत नाही. आता हे ट्रान्सफर होत असताना डायरेक्टोरेट ऑफ हायर एज्युकेशन कडनं अप्रुव्हल घ्यावं लागेल तुमच्या ॲडमिशन ट्रान्सफरसाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आत्ता ॲडमिशन घेतलं आहे त्या इन्स्टिट्यूटची NOC पण तिथे लागेल. या दोन गोष्टी ज्या वेळेस भेटतील त्याच वेळेस तुमचं ॲडमिशन ट्रान्सफर होऊ शकतं. म्हणजे इन केस आता तुम्ही फर्स्ट इयरमध्ये जिथे ॲडमिशन घेताय, सेकंड इयरसाठी तुम्हाला जर ॲडमिशन ट्रान्सफर करायचं असेल, तर पहिली गोष्ट तुमच्या एक्झिस्टिंग कॉलेजकडनं NOC घेणं, दुसरी गोष्ट डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशनकडनं अप्रुव्हल घेणं. या दोन गोष्टी जर घडल्या तरच तुमचं ॲडमिशन ट्रान्सफर होऊ शकतं. तर लक्षात ठेवा, आता मे बी तुम्हाला बिलो ॲव्हरेज अनएडेड कॉलेज मिळालं असेल आणि उद्या तुम्हाला बेटर अनएडेड कॉलेजमध्ये जायचं असेल, तर तुम्ही नक्कीच हा ऑप्शन सुद्धा कन्सिडर करू शकता. डिपेंडिंग अपॉन तुमचं कॉलेज आणि तुम्ही ज्या कॉलेजमध्ये जाणार आहात त्या कॉलेजचं या गोष्टीला अप्रुव्हल आहे का, आणि डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशनचं सुद्धा इथे अप्रुव्हल असणं मॅन्डेटरी आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही तुमचं कॉलेज पण फर्स्ट इयर नंतर, सेकंड इयर नंतर, थर्ड इयर नंतर, फोर्थ इयर नंतर चेंज करू शकता. आता ऑब्विसली थर्ड इयर नंतर 3 इयर वाले तर काय चेंज करू शकत नाही, कारण ते पास आउट होतात. पण 5 इयर वाले फोर्थ इयर नंतर सुद्धा, थर्ड इयर नंतर सुद्धा चेंज करू शकतात. अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्स्टिट्यूशन लेवल राऊंडचे जे डिटेल आहेत ते डिस्कस केले, त्याची डिटेल प्रोसेस पाहिली. त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेज चेंज करायचं असेल तर ते कसं करता येईल याविषयी डिस्कस केलं. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ॲडमिशन कन्फर्म करून घ्या आणि इन्स्टिट्यूट लेवलची ज्यांना तयारी करायची आहे त्यांनी तयारी सुरू करा. थँक्यू.